आता नांदेडमधून आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। आमदार राजेश पवार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। धर्माबादच्या मंगल कार्यालयामध्ये मतदार डांबून ठेवल्याचा आरोप होता, तर मी या भागाचा आमदार, माझा फोटो कुणीही वापरू शकतो असं राजेश पवार म्हणतायत। बातमी आता अंबरनाथमधून आहे। अंबरनाथच्या मातोश्रीनगर परिसरामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आलाय आणि याचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेंच्या सेनेचा आरोप आहे आणि शिवसेनेच्या आरोपानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय आणि याच लाठीचार्जची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। या सीसीटीव्ही मध्ये आपण बघू शकतो हे सगळे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। काही काळ तणावाचं वातावरण इथे निर्माण झालं आणि त्यानंतर पोलीस या ठिकाणी येऊन त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे। अंबरनाथमध्ये पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय। बातमी महत्त्वाची आहे। माणिकराव कोकाटे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं कळतंय। 2 दिवसात कोकाटे सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची देखील माहिती आहे। शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। सोमवारी कोकाटे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता वर्तवली जाते। कालच मुंबई हायकोर्टाने कोकाटेंना जामीन मंजूर केला, मात्र शिक्षेला स्थगिती मिळाली नव्हती आणि त्यासाठी आता कोकाटे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। तर तिकडे ठाण्यामध्ये एमआयएमचे माजी नगरसेवक शाह आलम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालेला आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय। एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांना पोलीस आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकाकडून मारहाण केल्याचा आरोप आहे। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात एबीव्हीपीचं आंदोलन सुरू आहे। आंदोलन करताना पोलीस आणि विद्यापीठ सुरक्षा रक्षकाकडून मारहाण केल्याचा आरोप आहे आणि एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केलेला आहे आणि याच वरून आता मारहाण केल्याचा आरोपही केला जातोय। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील ही दृश्य। बातमी आता क्रिकेट विश्वातून आहे। आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे। शुभमन गिलला टी20 वर्ल्ड कप मधून वगळण्यात आलेला आहे। टी20 वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादववर कर्णधारपदाची धुरा देखील देण्यात आलेली आहे। कर्णधारपदाची धुरा आता यादववरती असणार आहे। सूर्यकुमार यादववरती ही उसमें तो 2-3 सीरीज ऐसे जाती ही है, बट वी आर हैप्पी विद व्हाट वी हैव राइट नाउ। और ये भी जैसे मैंने बोला अभी रिसेंटली कि ये भी जो स्क्वाड बनाया है इसमें भी हमारे पास 2-3 कॉम्बिनेशन रेडी है। इट डिपेंड करता है कौन से टीम के साथ खेल रहे हैं, तो इट विल बी बेसिस ऑन दैट ओनली। बट या वी आर वेरी हैप्पी जो भी स्क्वाड है। Hi Surya. Since the 2024 World Cup win, there was a reset. Like what brand of cricket the team wanted, you being the captain, GG being there. Did somehow Gill didn't fit in that